आजचा जो विषय आपण मनासाठी घेतलेला आहे, तो म्हणजे छळ. त्याला इंग्लिशमधून पर्सिक्युशन म्हणतो. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे पर्सिक्युशन जे असतं, त्याला आपण छळ म्हणतो, तो येतो. तर कधी कुणाच्या जीवनामध्ये कमी प्रमाणात, कधी कुणाच्या जीवनामध्ये जास्त प्रमाणात असा असतो. जर पवित्र शास्त्रात बघितलं त्यामध्ये दिसून येईल, इयोबाचं उदाहरण बघितलं तर इयोबाचं मध्ये दिसून येईल, की संपूर्ण इयोबाचं जीवन हे छळाने भरलेलं होतं. सैतानाने त्याला जंग-जंग पछाडलं. सैतानाने त्याला सर्व गोष्टींनी पछाडून त्याचा संपूर्ण छळ केला. परंतु तो परमेश्वरामध्ये होता आणि परमेश्वराने त्याला त्यातनं बाहेर काढलं. जर आपण बघितलं तर शास्त्रामध्ये जे वेगवेगळे उदाहरणं होऊन गेले, त्यामध्ये प्रत्येकांना ह्या छळाला सामना करावा लागला. नवीन करारामध्ये आपण बघितलं तर पौल जो होता, त्या पौलाला पुष्कळ वेळा त्याला छळ झाला. त्याला पुष्कळ वेळा शिक्षा झाली. त्याला पुष्कळ वेळा तुरुंगात टाकण्यात आलं. पुष्कळ वेळा त्याला दगडमार सहन करावा लागला. अशा रीतीने छळाला सामोरं जावं लागलं. परंतु ह्या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात येईल, त्यामुळं हे जे संदेष्ट होते, हे जे परमेश्वराचे सेवेकर होते, त्यांनी कधीही परमेश्वराला सोडलेलं नाही. त्यांनी परमेश्वराला कधी नाकारलं नाही. ह्या छळामध्येही ते परमेश्वराबरोबर एकनिष्ठ राहिले. ह्या छळामध्येही ते परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये राहिले. त्याच्या आराधनेमध्ये राहिले आणि अशा केल्यामुळं परमेश्वराने त्यांना सहाय्य केलं आणि छळामधून सुटका केली असं दिसून येईल. म्हणून प्रियांनो, जेव्हा आपल्यामध्ये छळ येतो, आपल्यामध्ये पर्सिक्युशन होतं, तर आपण भिवून न जाता, पळून न जाता परमेश्वरावर दृढ राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर परमेश्वरामध्ये दृढ राहिला, परमेश्वरामध्ये राहिला, तर परमेश्वर आपल्याला ह्या छळापासून मुक्त करेल, आपल्याला सोडवणूक करेल व या सर्व छळातून आपल्याला सही सलामत बाहेर काढेल. आणि म्हणूनच ही छळ जो आहे, तो आपण घाबरून न जाता त्या परमेश्वराला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि छळ जो आहे, तो ही परमेश्वराने आपल्याला घेण्याची एक पद्धत आहे, परीक्षा घेण्याची पद्धत आहे. या परीक्षेला सामोरं जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर करो हा छळ आपल्या जीवनामध्ये न न येवो, ही एकच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.